नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असाल. तर इथे कॅमेरा सेट करून मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे. सगळ्यात आधी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, कारण परत राहून जातं, मी विसरते हे बोलायला. थँक्यू यासाठी की माझ्याकडून तुम्हाला काही नॉलेज किंवा काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात की नाही माहीत नाही, पण मला तुमच्यामुळे खूप भारी वाटतं आहे. कारण व्ह्यूज बघून प्लस लाईक बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. तुमच्यामुळे मला खूप पॉझिटिव्ह वाटतं, कॉन्फिडंट वाटतं आणि अंगात एक नवीन अशी ऊर्जा जाणवते. सो थँक्यू सो मच माय व्ह्यूवर्स. तर डेली रुटीन आपलं सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचे आहे की काल मला एक कमेंट आली होती की आपण एखाद्या मैत्रिणीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, तिला मैत्रीण मानतो, पण ती खरं तर आपला गैरफायदा घेत असते फक्त तिच्या स्वार्थासाठी. तर ही कमेंट वाचताच माझ्याही डोळ्यांसमोर 2-3 चेहरे आले, पण त्यातलं एका मैत्रिणीची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. काय होतं ना, मी शिफ्टिंग करत असते इकडून तिकडे वगैरे असं. तर आम्ही एका नवीन सोसायटीमध्ये गेलो जिथं ऑलरेडी 4-5 मैत्रिणीचा ग्रुप होता, त्यात मलाही ॲड केलं गेलं आणि आम्ही मैत्रिणींनी ठरवून एक कार्यक्रम करायचा असं ठरवलं. तर त्या कार्यक्रमाला जी मदत लागणार होती तेव्हा तिचा टोन असा असायचा, त्या स्वार्थी मैत्रिणीचा टोन असा असायचा की अगं पूनम, हे करायचं आहे तेवढं तू करतेस का, प्लीज 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 प्लीज. तर जणू त्यांच्या तोंडावरच असतं, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाला ते प्लीज म्हणत असतात, त्याची काही व्हॅल्यू नाही आहे तिथे. ओके, तर आपण म्हणतो की अरे त्यात काय एवढं, मला ॲडजस्टमेंट करावं लागेल पण मी करेन, मग आपण करून टाकतो ते. ओके, मग त्याच्यानंतर काही दिवसांनी आपल्याला कळतं की अरे ही किती स्वार्थी आहे, किती मतलबी आहे. तर यामध्ये आपली काहीही चूक नाही. मला असं वाटतं की आपले आईवडीलच साधे होते, आपले आईवडील चॅप्टर नव्हते, त्यामुळे तो चॅप्टरपणा आपल्यात तरी कसा येणार. आणि जी लोकं ही अशी वागतात, स्वार्थीपणा करतात, त्यांनाही पुढे तशीच माणसं भेटत राहतात. आणि आपण सतत सगळ्यांचं चांगलं व्हावं ह्या दृष्टीने विचार करणाऱ्या माणसांसोबत जेव्हा असं होतं तेव्हा साहजिकच थोडंसं वाईट वाटतं की अरे मी हिच्यावर विश्वास ठेवला आणि ही काय वागली असं, नाही का. पण काही प्रॉब्लेम नाही आहे, तिथे आपण गिल्ट घ्यायची गरज नाही आहे, कारण इथे त्या लोकांनी आपल्यासारखी मैत्रीण गमावलेली असते. त्यामुळे डोंट वरी. आणि झालं माझ्या स्टोरीचं, तर असं झालं की काही दिवसांनी त्या मैत्रिणीसोबत ज्या ज्या मैत्रिणी होतात त्या सगळ्या सुटत गेल्या. आता ती एक ज्वेलरीचा बिझनेस करत आहे, तर तिच्यासोबत आता सध्या कोणीही नाही आहे, जे की आता जास्त मैत्रिणीची गरज होती तिला, पण आता तिला एकही मैत्रीण नाही आहे. आणि अशा मैत्रिणी फक्त दाखवत असतात की मी किती खुश आहे, मी एकटीच खुश आहे, माझं खूप छान चाललं आहे, पण ॲक्च्युली तसं काही नसतं. आपल्याला ते इकडून तिकडून समजत असतं, भलेही आपण तिच्या संपर्कात नसलो तरीही. मी माझ्या अनुभवावरून सांगते की सध्याच्या काळात नवीन मैत्रिणी शोधायला जाऊ नका, नवीन मैत्रिणी करू नका. कारण बऱ्याच लोकांचे ना खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात, आणि ते परत आपल्याला उशिरा कळतं आणि त्यात बराच वेळ जातो आपल्याला पूर्णपणे रिपेअर व्हायला, हील व्हायला. त्यामुळे मैत्री अशाच लोकांशी ठेवा ज्यांना तुम्ही वर्षानुवर्षे ओळखत आहात. काहीही झालं तरी ती लोकं तुमच्याबद्दल चांगलाच विचार करणार आहेत. या लोकांशीच मैत्री ठेवा. मी असं नाही म्हणत की तुम्ही नवीन मैत्रीण करू नका, सगळ्यांशी छान वागा, सगळ्यांशी बोला. कुणाला काही हेल्प हवी असेल आणि तुम्हाला जर करणं ती शक्य असेल तर नक्की करा, पण मैत्री फक्त त्याच लोकांशी करा ज्यांना तुम्ही मनातल्या सगळ्या गोष्टी सांगाल आणि ती गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला पास होणार नाही याची गॅरंटी असेल. अजून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते माझ्या अनुभवातून, असं की समजा 7-8 जणींचा आपला ग्रुप असेल, तर त्यातली एखादी व्यक्ती तुम्हाला नेगेटिव्ह वाईब्स देत असेल किंवा तुम्हाला हेट करत असेल ना, तर ती गोष्ट फक्त तुम्हालाच कळते, कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला ती समजणार नाही, लक्षात येणारच नाही आहे की जोपर्यंत आपण कोणाला सांगत नाही. पण अशा चुकीच्या लोकांमुळे आपल्यालाच गिल्ट येतं की आपलंच काहीतरी चुकलं, त्यामुळे आपणच उदास होऊन जातो. म्हणून अशा स्वार्थी मैत्रिणींपासून, अशा स्वार्थी लोकांपासून लांब जाण्याचा निर्णय घ्या आणि काहीतरी बरं कारण सांगा. कारण अशा लोकांसोबत जर तुम्ही भांडलात, वाद घातलात, गोष्टी क्लिअर करायला गेलात ना, तर एवढं नक्की आहे की ही लोकं आपल्या पाठीमागं आपलीच बदनामी करत फिरतात. ती लोकं यामध्ये खूप हुशार असतात. त्यामुळे अशा लोकांच्या नादीच लागायचं नाही. काहीतरी वेगळं कारण सांगून, काही कुठल्या तरी वेगळ्या कामात व्यस्त आहे हे सांगून या अशा गोष्टींमधून काढता पाय घ्या. अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे आतापर्यंत की बाहेरच्या मैत्रिणी जर आपल्याला नसतील ना, तर आपण घरातल्या लोकांशी म्हणजे घरातल्या आपल्या परिवाराशी जास्त कनेक्टेड राहतो आणि तेच आपल्यासाठीही चांगलं आहे.
तर इथे तुमच्याशी बोलता बोलता माझे डोसे करून झालेले आहेत. मुलांना टिफिनला डोसे आणि सांबारच दिलं होतं आणि मग घरी आल्यावरही त्यांना तेच हवं असतं, कारण ते स्कूलमध्ये कसं लिमिटेड दिलेलं असतं ना, घरी आल्यावर त्यांना तेच पोटभर खायचं असतं आणि गरम गरम खायचं असतं. म्हणून मी ते करून ठेवले आहे. आता शर्विलला आणायचा टाईम झालेला आहे. किचन तर क्लीन करून झालेलंच आहे, प्लस काही छोटी मोठी कामं आहेत जसं की भांडी लावणे वगैरे आणि प्यायचं पाणी भरून ठेवणे. ती कामं आता इथे मी करून घेत आहे. एकदा मुलं घरी आली ना की काही कामं करता येत नाही, कारण त्यांना सगळं सांगायचं असतं काय झालं काय नाही स्कूलमध्ये वगैरे, सगळं शेअर करायचं असतं. त्यामुळे नंतर वेळ भेटत नाही, म्हणून आताच करून घेते. तर इथे आता दुपारचे 4 वाजले आहेत आणि डान्स क्लास आहे दीदीचा, माझा नाही आहे. कारण आता गुरुपौर्णिमा येत आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त डान्स क्लासमध्ये एक प्रोग्राम असणार आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिससाठी एक्स्ट्रा टाईम म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस असणार आहेत, म्हणून दीदीसाठी आता आम्ही चाललो आहोत. क्लास एकाचा जरी असला तरी आम्हाला तिघांनाच घरातून बाहेर पडावं लागतं, कारण शर्विला कुठे ठेवणार. बऱ्याचदा त्याला झोपायचं असतं, झोप आलेली असते, तरी आम्ही त्याला उठवून पटापट काहीतरी खायला घालून आवरून घेऊन जात असतो. तर इथे तीच तयारी चालू आहे. मी फ्रेश झाले, थोडंसं स्किन केअर करून घेतलं. स्किन केअर म्हणजे काय, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आता परत ऊन पडायला लागलं आहे इथे, मी जास्त काही करत बसत नाही. 7-8 लेअर लावणं मला काही जमणार नाही अशा गडबडीमध्ये, म्हणजे अजून शर्विल लहान आहे, त्याला अटेन्शन देणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी स्किन केअरमध्ये जास्त वेळ आणि पैसे वाया घालवत नाही. आणि इथे मी आता लिपस्टिक लावत आहे आणि लिप बाम लावायची विसरली मी चक्क. तर इथे मी रेनेची लिपस्टिक यूज करत आहे, ज्याच्यामध्ये 5 ते 6 शेड्स असतात. कारण मी एक हाऊसवाईफ आहे, त्यामुळे असं ते लिक्विड लिपस्टिक वगैरे ते मला अजून लावायला जमतच नाही. तर सध्या हीच माझी आहे लिपस्टिक आणि 7-8 महिने झाले मी वापरते. प्रत्येक टाईपचे शेड्स आहेत इथे, म्हणजे एका लिपस्टिकमध्येच बरेच कलर मिळतात, त्यामुळे हे बरं पडतं. आणि कसं आहे, लहान मुलं असल्यामुळे लिपस्टिक इकडे तिकडे जायचं पण चान्सेस खूप असतात. हे एकत्रच असल्यामुळे थोडंसं बेटर वाटतं ऑप्शन हा. तर आता इथे मी पावडर लावत आहे, बेबी पावडर लावत आहे. काय झालं, शर्विलसाठी आम्ही मोठा डबा घेतला होता हिमालयाचा आणि तोच सध्या आम्ही वापरत आहे सगळेजण मिळून. आणि नंतर मला हेही कळलं की आपली जी मोठ्यांची पावडर असते ती आपल्या स्किनसाठी चांगली नसते. सो आम्ही हेच यूज करतो, जेणेकरून स्किनही चांगली राहील आणि जो फायदा आपली मोठ्यांची पावडर वापरून होतो तोच फायदा इथे मिळतोच की. हे बघा, तुम्ही बघू शकता बेबी पावडर हिमालया. तर इथे छान अशी छोटीशी टिकली लावून माझा लुक तयार झालेला आहे. हा बघा फायनल लुक. आता इथे बघा कसं भयानक ऊन पडलं आहे. आता 4 वाजलेत, पण असा फील येतो की 12-1 वाजलेत की काय, इतकं कडक ऊन आहे. आणि इकडे पाऊस थोडा कमीच असतो असं म्हणतात, पण 2 दिवसापूर्वी पाऊस पडला तर मला वाटलं सुरुवात झाली, पण तसं नाही आहे. परत एकदा कडक उन्हाला सुरुवात झालेली आहे. तर इथे घरातून बाहेर पडलो आहोत आम्ही आणि रॅपिडोवरून ऑटो बुक केली आहे. सो आम्ही आता सध्या रिक्षाची वाट बघत आहोत. हा बघा शर्विल थोडा झोपेतच आहे अजून. तर इथे 2 मिनटात आमची रिक्षा आलेली आहे आणि या दादांची रिक्षा जरा झगामगा मला बघा या टाईपचीच होती, कारण त्याचं डिझाईनच आम्ही किती वेळ बघत होतो आतमधलं. तर इथे फायनली आम्ही डान्स क्लासला पोचलो आहोत. दीदी तिच्या प्रॅक्टिसला गेली आहे. शर्विल इथं बोर होत आहे. तो मला म्हणत आहे की मम्मा मोबाईल दे थोडासा गेम खेळायला. तर मी त्याला म्हणले नाही, तू एक काम कर, शूट कर, मी थोडासा डान्स करते इथे. असंही मला तुम्हाला डान्स क्लासचं शूट दाखवता येत नाही. सो इथे जागा मोकळी होती तर मी थोडीशी प्रॅक्टिसही करून घेतली. आधी नमस्कार केला, थोडीशी प्रॅक्टिसही केली. ते शर्विलला बोर व्हायला लागलं, त्यामुळे त्याने मला खेळायला सांगितलं आणि असंही तो माझं सगळं ऐकतो, म्हणून मीही त्याचं सगळं ऐकते आणि आम्ही मग खेळायला सुरुवात केली. आम्ही खेळत आहोत हे बघून आम्हाला एक छोटी मुलगीसुद्धा जॉईन झाली होती. सो मी ते शूट नाही घेतलं, आम्ही फक्त आमच्या दोघांचंच घेतलं ते शूट, कारण कोणाला आवडतं नाही आवडतं. तर दीदीचा डान्स क्लास संपला होता आणि मिस्टर न्यायला आले होते. माझे मिस्टर बघा किती बोलण्यात गुंग आहेत, ते पण मुलांसारखंच करतात. जरा मी भेटले की दिवसभरात काय झालं काय नाही ते सगळं सांगतात. टच वूड हे सगळं असंच असावं कायमस्वरूपी, त्यामुळेच आमची बॉन्डिंग चांगली आहे. तर घरी आल्याला पहिले मी चहा ठेवला, म्हणजे एकदम फ्रेशमध्ये कामाला सुरुवात करता येईल. तर इथे आपला कडक चहा रेडी आहे आणि एन्जॉय. आमच्या घरातला हा कोपरा अतिशय सुंदर कोपरा आहे. इथे खूप हवा असते आणि खूप भारी वाटतं 6च्या टायमिंगला इथे बसून चहा पिताना. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.